स्वतःच्या मनाला आपण काहीतरी गुड इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात. मन आहे ना, ते मनच तुमच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी करत असतं. आपल्या मनावर आपल्या म्हणजे आपण म्हणतो आपल्यावर संस्कारच व्हावे लागतात. आणि आज एक वेगळा संस्कार घेऊन येणार आहेत अर्चिता मॅडम. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत, कारण कालचा टॉपिक त्यांचा राहून गेलाय, कारण काल एक्सपिरियन्स झाले. आज आपण जाणार आहोत अर्चिता मॅडमांच्याकडे. अर्चिता मॅडम शिक्षिका आहेत, योग शिक्षिका आहेत आणि भारीपैकी स्वतःवर काम केलंय. भारीपैकी स्वतःवर काम केलंय आणि कालच्या एक्सपिरियन्स मधलं राहिलेलं सांगते. 19 दिवसाचं बाळ स्टेजवर पार्ट करत होत्या. 19 दिवसाच्या बाळाला घरातली लोक बाहेर पण काढत नाहीत 19व्या दिवशी इंडियामध्ये. पण 19व्या दिवशी अख्खा दिवसभर अर्चिता मॅडम स्टेजवर होत्या. आई त्यांची बाळाला घेऊन होती तिथं. आणि त्या दिवसापासून आज तागायत ते सगळ्यांच्याकडे फिरतंय. सगळ्यांच्याकडे म्हणजे ते प्रोग्राम मध्ये अर्चिता मॅडम असतातच. 19 मे 2024 बरोबर. आणि ते त्या दिवसापासून सगळ्यांच्याकडे असतोय. सगळ्यांच्याकडे काय ना त्या हॉलमध्ये ना त्याचा आवाज असतोय ना काय असतोय. एकदा पण रडत नाही ते. आणि एवढं मस्त पैकी ही कालची ओळख राहिली होती. तेवढीच ओळख भास आहे, कारण अर्चिताच्या पिल्लूची ओळखच अर्चिताची ओळख आहे. पिल्लू कुणासारखं असणार आहे? आईसारखं बाबासारखंच असणार आहे ना. तर यांचे पालक दोन्ही तसेच आहेत. ओके. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे. म्हणजे कसं काय की श्रावणामध्ये उपवास असतात, आपण देवधर्माला जात असतो, दर्शन घेत असतो, त्यामुळे भाव विचार चांगले राहत असतात. आणि उपवास केल्यामुळे शरीरात ऊर्जा पण चांगली निर्माण होत असते, कारण आपण जे खातो ते सात्विक खात असतो. आणि त्याच्याबरोबर ह्या ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही पाहायला लागलात तर सणवारांची रेलचेल ही चालू झालेली असते. म्हणजे सणवार हे येत असतात. म्हणजे काय की या ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पूर्णपणे तणाव फ्री असतो, टेन्शन फ्री असतो आणि छानपैकी आपलं आयुष्य जगत असतो. आणि म्हणूनच एक आज मंत्र मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे. तो मंत्र मी नंतर सांगणार आहे. पण आयुष्य खूप सुंदर आहे. पण हे सुंदर कधी होतं? ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट तुम्ही उपयोगापेक्षा त्याचा छानपैकी उपभोग घेत असता. मग वेळेचा असू दे, शरीराचा असू दे, सणवारांचा असू दे, नात्यांचा असू दे, ज्या वेळेला प्रत्येक गोष्ट ती एन्जॉय करायला लागताना त्यावेळेला आयुष्य खूप सुंदर व्हायला लागतं. आपण सतत ऐकत असतो की आपण तणाव फ्री राहिलं पाहिजे, टेन्शन फ्री राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक मंत्र असतो. तो मंत्र म्हणजे काय की कधी कधी समाजामध्ये असू दे, कुटुंबामध्ये असू दे, कुठेही वावरत असताना, आपल्या कामाच्या ठिकाणी वावरत असताना आपल्याला माहितीये की शून्य ही खूप महत्वाचं आहे. शून्याची किंमत काहीही नसते, पण ज्या वेळेला ती अंकाच्या पुढे लावली जाते त्यावेळेला त्या अंकांची किंमत वाढत असते. मग तसंच कुटुंबामध्ये, समाजामध्ये आपण जिथे काम करत असतो त्यावेळेला आपण कधी कधी एक शून्य आपल्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. म्हणजे काय की शून्य हे अंक अशा पद्धतीचा आहे की ज्याच्या शून्याने तुम्ही कुठल्याही मोठ्या अंकाला गुणा किंवा भागाकार करा. गुणला आणि भागाकार केला तर उत्तर हे शून्य येत असतं. तसंच आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी शून्य होता आलं पाहिजे. शून्य कशासाठी होता आलं पाहिजे? कारण कधी कधी आपल्याला जीवन जगत असताना राग येत असतो, क्रोध येत असतो, आपल्यामध्ये चिडचिडपणा निर्माण होत असतो. आपण एक्सपिरियन्स ऐकतो चिडचिडपणा. मग त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण होत असतो, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये पण होत असतो. आणि कधी कधी आपण स्वतःला दोष देत बसतो. अशा वेळेला आपण स्वतःला जर शून्य समजलो तर सगळ्या गोष्टी कितीही असतील तर त्या शून्यच होत असतात. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं जीवन जगता आलं पाहिजे. कधी कधी शून्य होता आलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्या कुटुंबाची आपली सुद्धा किंमत ही नकळतपणे वाढवता येऊ शकते. आणि म्हणून चुका होत असतात, पण चुका झाल्या म्हणून नकारात्मकता किंवा डिप्रेशन मध्ये जाण्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करता आलं पाहिजे. कारण तुम्ही सांगा की तुम्ही करता असाल तर दुरुस्त सुद्धा करायला तुम्हीच स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून आपण सहज म्हणतो की तूच आहेस तुझ्या आयुष्याच्या शिल्पकार. मग करता करविता जर स्वतःच असेल तर दुरुस्त्या सुद्धा स्वतःच करता आल्या पाहिजेत. मग त्या दुरुस्त्या कशामध्ये असल्या पाहिजेत? पहिली महत्वाची गोष्ट, दुरुस्त्या या सवयीमध्ये असल्या पाहिजेत. आपण लहान असतो त्याला लहानपणी आपण चिडचिड करत होतो का, क्रोध करत होतो का, राग करत होतो का, फक्त आपण हट्ट करत होतो. आणि त्या हट्ट करत असताना जेव्हा तो हट्ट पुरवला जायचा त्यावेळेला आपला राग शांत व्हायचा.
कधी कधी आपण लहानपणी खूप समाधानी असायचो, कधी चिडचिड नाही, काय नाही, खूप शांत स्वभावाचे. पण जसं जसं वय वाढत जातो तसं आपला स्वभाव सुद्धा आपला बदलत जात असते. आणि म्हणूनच आपला स्वभाव आपणच बदलायचा आहे, कारण आपल्या स्वभावाला आपणच जबाबदार असतो. त्याचबरोबर सगळ्यात मेन म्हणजे बोलणं. जर चुकीचं बोलणं असेल तर दुरुस्त सुद्धा स्वतःलाच करता आलं पाहिजे. दुसऱ्यांनी दुरुस्त केलं तरी ते आपण सुधारू शकत नाही. जर आपलं बोलणं चुकत असेल, आपले शब्द चुकत असतील, तर ते शब्द बरोबर करणं, त्या शब्दांमध्ये दुरुस्त्या करणं हे सगळ्यात महत्वाचं आपलंच काम आहे, इतरांचं नाही. आणि त्यासाठी मी मगाशी म्हटलं की शून्य होता आलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या वेळेला आपण शून्य होतो त्यावेळेला खरंच आपलं आयुष्य खूप छान, सुंदर, मस्त व्हायला लागतं. आणि त्यासाठी एक उदाहरण देते की तुम्ही वरच्या शर्टाच्या खिशामध्ये कात्री जर ठेवला असाल किंवा कटर जर ठेवला असाल, तर ज्या ज्या वेळेला तुम्ही त्या खिशामध्ये हात घालाल त्यावेळेला काय होईल, तुमच्या बोटांना जखमा होते. ज्या ज्या वेळेला घालाल तेव्हा कुठं ना कुठं तरी, ती कात्री असू दे किंवा कटर असू दे, तो त्याचा स्वभाव दाखवणार, कुठं ना कुठं तरी जरा का होईना नकळत तुमच्या बोटांना इजाही होणार. पण त्याच खिशामध्ये जर तुम्ही एका कापसाच्या गोळ्यावरती 2-3 अत्तराचे थेंब टाकलात आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही ते खिशात घालाल त्यावेळेला काय होईल, त्या बोटांना, त्या हाताला त्या अत्तराचा सुगंध लागेल. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये असतं. आपला स्वभाव, आपली सवयी, आपले शब्द, आपलं शरीर, आपली माणसं, आपली नाती, आपला समाज, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्यावरती डिपेंड असतात. जर तुम्ही कात्रीप्रमाणे असाल तर तुम्हाला इजाही 100% होणार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याजवळ अत्तरासारखी माणसं असावी, तर तुमच्यामध्ये सुद्धा ते अत्तर असावं लागतं. त्यावेळेला तो सुगंध यायला लागतो. आणि म्हणून आयुष्य जगत असताना थोडा बदल आपण केला पाहिजे. आणि म्हणून आजकाल तुम्ही पाहायला गेलात तर माणसं हसणं विसरत चालली. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवरती, छोट्या छोट्या प्रसंगांवरती आपल्याला हसता आलं पाहिजे, आपल्याला जोक करता आलं पाहिजे, ना की चिडचिड. यासाठी एक छोटस उदाहरण देते. एक नवरा बायको असतात आणि नवरा बायकोचं पूर्वीचा अनुभव एकमेक शेअर करत असतात. आणि शेअर करत असताना ज्या वेळेला लग्न ठरलेलं असतं त्यावेळेला लग्न ठरल्यानंतर हा जो नवरा असतो तो नवरा आठवड्यातून एकदा आपल्या पत्नीला भेटायला जायचा. म्हणजे महिन्यातून 4 वेळा तो तिला भेटायला जायचा. आणि भेटायला गेला की तो इतका छान तिच्याशी गप्पा मारायचा, ती पण इतक्या गोष्टी त्यांना सांगायच्या, खूप छान. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही महिन्यानंतर दोघेही एकमेकांच्या जो संवाद होता, जे गप्पा होत्या त्या गप्पा कमी झाल्या आणि पत्नी कुरकुर करायला लागली. ती म्हणायला लागली की लग्न ठरलं तेव्हा भेटायला यायचा, त्यावेळेला माझ्याशी तुम्ही खूप गप्पा मारायच्या आणि आता तुम्ही माझ्याशी, तुम्हाला मला वेळ द्यायला, माझ्याशी बोलायला, गप्पा मारायला तुमच्याकडे वेळच नाहीये. त्यावेळेला पती उत्तर देतो. ते उत्तर खूप महत्वाचं आहे. आणि खरंच आपल्या आयुष्यामध्ये तसं घडत असतं. त्याला पती म्हणतो की मी तुला आठवड्यातून एकदा भेटायला यायचो, म्हणजे महिन्यातून 4 वेळेला. तू 4च वेळेला माझ्या समोर असायची, त्यामुळे आठवड्याभरामध्ये घडलेल्या गोष्टी, तुझ्याशी डिस्कस करायच्या गोष्टी ह्या मी तयार करून ठेवायचे की तुला भेटले की मला हे सांगायचं आहे, हे बोलायचं आहे, हे करायचं आहे. आता तर तू मला रोजच माझ्या समोर असतेस, मग तुला रोज रोज काय सांगायचं आणि मी तेवढा वेळ नाहीये की तुला मला काय सांगायचं आहे. म्हणजेच काय की आता वेळ आहे आपल्याकडं, फक्त वस्तू जास्त झालेल्या आहेत, व्यक्ती आहेत तेवढ्याच आहेत, वेळ आहे तेवढाच आहे. पण पूर्वी संवाद होत होता, पण आता संवाद का होत नाहीये, कारण आपल्याकडे वस्तू जास्त झालेल्या आहेत. म्हणजे काय की टीव्ही, मोबाईल, आणि मोबाईलवर तुम्हाला माहिती आहे की बरेचसे ऍप आहेत आणि त्यामुळे त्या ऍप मध्ये आपण अडकून जातो. मग असलेल्या व्यक्ती आणि असलेली वेळ आपण त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घेत नाही. आणि म्हणूनच थोडा थोडा संवाद झाला, गप्पा गोष्टी झाल्या, तर बऱ्याचशा आयुष्यात ज्या अडचणी असतात त्या अडचणी कमी व्हायला मदत होत असतात. म्हणून थोड्या थोड्या गप्पा मारता आलं पाहिजे. काल बोलता बोलता एक्सपिरियन्स शेअर करता करता उषा किनिंगे ताईंनी सांगितलं की आपल्याला एक्झिट, स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता आलं पाहिजे. खरंच आहे, स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे करता आलं पाहिजे आणि ते योग्य वेळेला होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला जीवन जगत असताना नेहमी आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, पण तो आशीर्वाद हा चांगला आपल्यासाठीच आहे आणि त्या आशीर्वादाची फळं आपण स्वतःहून घेता आली पाहिजे. पण माणसाचं कसं असतं की कंपॅरिझन असतं, सतत नेहमी आपण दुसऱ्याकडेच पाहून आपण आपलं आयुष्य जगत असतो. उदाहरण द्यायचं असेल तर साडी, ह्या कॉलवरती बऱ्याचशा महिला असतात. महिला जेव्हा साडीच्या दुकानात जातात
एक ग्रुप एका ठिकाणी, दुसरा ग्रुप दुसऱ्या ठिकाणी, तिसरा ग्रुप तिसऱ्या ठिकाणी बसलेले असतात. असा ग्रुप करून दुकानात बसलेले असतात. आणि प्रत्येक दुकानातला व्यक्ती हा प्रत्येक गिरायकांना वेगवेगळ्या साड्या दाखवत असतात. पण महिलांची एक सवय असते, समोर जी साडी दाखवत असते ना त्याच्याकडे बघण्याऐवजी पलीकडच्या ग्रुपला कुठली साडी दाखवायला लागले याच्याकडे नजर असते. आणि नकळतपणे दुकानदाराला आपण म्हणतो, तिथं दाखवली ना तसली साडी दाखवा, तिथं दिली ना तसली साडी दाखवा. म्हणजे काय की आपल्या समोर जे दाखवत आहे, आपल्या जवळ जे आहे त्याच्याकडे लक्ष कमी असतं आणि इतर काय चालू आहे इतरांच्या जास्त लक्ष होत असतं. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, खायला जातो, ब्रेकफास्ट करायला जातो, मग हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण सहज बसून जातो आणि म्हणतो की आम्हाला इडली द्या. मग इडली खात आपण बसतो, तोपर्यंत शेजारी आपल्या टेबलवरती कुणीतरी येऊन बसला आणि त्यांनी म्हटले की आम्हाला इडली वडा द्या. तर आपल्या डोक्यामध्ये विचार येतो, उगीच इडली दिलं. इडली वडा एकाच प्लेट मध्ये आलं असतं, तेवढ्याच किमतीमध्ये आलं असतं, तो इडली वडा खाणार आणि मला फक्त इडलीच खायचंय. समोर एवढी स्वादिष्ट छानपैकी इडली आलेली असते, त्याची छान चव आनंदाने घेण्याऐवजी शेजारच्या इडली वडा मागितलाय म्हणून आपण खंत करत बसतो. तर आपण ती इडली खात असतो, आपल्याच इच्छेने मागितलेली असतो, आपल्याच इच्छेने आपण खात असतो, पण त्या इडलीला चव आनंद आपण घेत नाही, कारण का शेजारच्याने इडली वडा मागितलेला आहे. मग शेजारच्याची जेव्हा इडली वड्याची डिश येते तो खायला चालू करतो आणि त्या इडली वड्याचा जेव्हा पहिला वडा तोंडामध्ये टाकतो आणि म्हणतो काय रे कसली चव आहे या वड्याची, जरा सुद्धा चांगली नाहीये, त्यावेळेला आपल्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. बरं झालं मी इडलीच सांगितली, वडा सांगितला आणि बहुतेक टेस्ट चांगली नसेल, आपली इडली बरी आहे, मग ती इडली आपल्याला छान वाटायला लागते. आयुष्यामध्ये तशाच गोष्टी असतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या जवळ असतात, आपल्या ठिकाणी असतात, पण त्या आपल्या जवळच्या आपल्या ठिकाणच्या गोष्टी पाहण्यापेक्षा सतत नेहमी दुसऱ्यांची पाहत असतो, म्हणून आपल्याकडे आहे त्याचा उपयोग करून घेत असतो, उपभोग घेत नाही. ज्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायला लागाल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आयुष्य खूपच छान सुंदर व्हायला लागतं. आणि म्हणून जे काही करायचं ते चांगलं करायचं. आणि म्हणून एक्झिट होत असताना आणखीन एक उदाहरण देते की एका ट्रेन मध्ये एक भिकारी व्यक्ती, अंध व्यक्ती चढतो. ट्रेन थांबलेली असते, एक अंध व्यक्ती त्या ट्रेन मध्ये चढते आणि ती भीक मागायला लागते. मग वरच्या फ्लोअर वरती एक व्यक्ती बसलेली असते आणि अंध व्यक्तीला म्हणते की ठीक आहे, याला आता पैसे दिले पाहिजेत, याच्याकडे काही नाहीये. आणि वरची व्यक्ती खालच्या व्यक्तीला म्हणते की त्या अंध व्यक्तीला एवढे पैसे द्या, मी वर बसलोय त्याला दिसणार नाही, एवढे पैसे द्या. मग अंध व्यक्ती जेव्हा भीक मागत मागत पुढे येतो त्याला खाली बसलेली जी व्यक्ती असते ती पैसे त्या अंध व्यक्तीला देते. तेव्हा ती अंध व्यक्ती म्हणते की खुदा तेरा भला करे, उपरवाला तेरा भला करे. तेव्हा खाली देणारी जी व्यक्ती असते ती व्यक्ती म्हणते की मी पैसे दिलेले नाहीयेत, पैसे वरच्याने दिले, त्याला आशीर्वाद दे. तेव्हा ती अंध व्यक्ती एक उत्तर देते. ती अंध व्यक्ती म्हणते मला आंधळा आहे, मला दिसत नाही, पण वरचा सगळं काही पाहत असतो, वरचा ज्याला जे द्यायचंय ते देतच असतो, माझं फक्त बोलणं आहे पण देणारा मात्र वरचा आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. आपण फक्त चांगले कर्म करत ठेवायचे असतात. मी इतकं चांगलं करतो, मी इतके छान करतो, पण माझ्याच आयुष्यामध्ये असं का, माझ्याच नशिबात असं का, माझ्याच ठिकाणी असं का, जेव्हा आपण म्हणायला लागतो तेव्हा एक विश्वास आपल्या मनाला आपण द्यायचा असतो की वरचा आपल्याला योग्य वेळ आली की नक्की ती गोष्ट आपल्याला देणार आहे, म्हणून त्याची खंत बाळगायची नाही. म्हणूनच आजचा जो मंत्र आहे तो मंत्र दुसरा तिसरा काही नाहीये, तर तो मंत्र एकच आहे, मस्त बिनधास्त 24 तास. आपल्याला असं आयुष्य जगता आलं पाहिजे, मस्त मजेत आयुष्य जगता आलं पाहिजे, बिनधास्त आयुष्य जगता आलं पाहिजे, ते पण एका क्षणासाठी नाही तर 24 तासांसाठी आपल्याला मस्त आयुष्य जगता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जण आपल्या डायरीमध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये जेवढं काही आपलं आयुष्य आहे, रोजचा दिवस आहे, रोजचा वेळ आहे, तो वेळ घालवण्यासाठी एक मंत्र ठेवला पाहिजे, मस्त बिनधास्त 24 तास. ज्यावेळेला हे सतत तुम्ही तुमच्या मनाला सांगाल ना, त्यावेळेला तुमचं सबकॉन्शियस माइंड, ज्यावेळेला तुम्हाला त्रास होईल, राग येईल, क्रोध येईल किंवा आपण स्वतःला जेव्हा दोष द्यायला लागू ना, त्यावेळेला हे तुमचं मन, हे तुमचं डोकं तुम्हाला सांगायला लागेल बिलकुल नाही, मस्त बिनधास्त 24 तास असं आपल्याला छान पैकी आयुष्य जगायचं आहे. आणि हे टेक्निक
ज्याला सापडतं ना त्याला खूप छान आयुष्य जगता येतं. आणि म्हणूनच मी आता सकाळी जेव्हा पद्मजाताई, सुजाताताई एक एक्सपिरियन्स शेअर करत होत्या, त्या एक्सपिरियन्स शेअर करताना एक छानपैकी कविता लिहिलेली आहे. ती कविता मला तुम्हाला वाचून दाखवायची. त्या कवितेचा अर्थ बघा आणि खरंच या कविता ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच कसं मस्त बिनधास्त आणि 24 तास राहता येईल याचा मंत्र सांगते. वय म्हणता आयुष्याला मला तुझी साथ दे, वय म्हणता आयुष्याला मला तुझी साथ दे, संचिताचे अक्रोड खायला मजबूत मला दात दे, संचिताचे अक्रोड खायला मजबूत मला दात दे. जग खूप मोठं आहे, जग खूप मोठं आहे, फिरण्यासाठी चांगले पाय दे, वय म्हणता आयुष्याला मला तुझी साथ दे. नदी नाले डोंगर घाट पाहण्यासाठी चांगली दृष्टी दे, नदी नाले डोंगर घाट चांगले पाहण्यासाठी दृष्टी दे, निराधारांना आधार देण्यासाठी मजबूत मला हात दे, निराधारांना आधार देण्यासाठी मजबूत मला हात दे. वय म्हणता आयुष्याला मला तुझी साथ दे, वय म्हणता आयुष्याला मला तुझी साथ दे. आयुष्य म्हणतं शरीराला, आयुष्य म्हणतं शरीराला एक गोष्ट लक्षात घे, आयुष्य म्हणतं शरीराला एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या सगळ्या अवयवांना, तुझ्या सगळ्या अवयवांना सात्विक तू आहार दे, सात्विक तू आहार दे. म्हणजेच काय की मस्त बिनधास्त आयुष्य जगण्यासाठी छान छान खाता आलं पाहिजे, मस्तपैकी फिरण्यासाठी पायांमध्ये ताकद असली पाहिजे, लोकांबरोबर राहण्यासाठी आधार देण्यासाठी चांगले हात पाहिजेत, ही चांगली सृष्टी पाहण्यासाठी चांगली दृष्टी असावी लागते. आणि हे सगळं करण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं, शरीराचे प्रत्येक अवयव चांगले असावे लागतात. आणि शरीर आपल्याला सांगत असतं की तुझे जर सगळे अवयव चांगलं ठेवायचं असेल, मस्त बिनधास्त छानपैकी आयुष्य जगायचं असेल, तर प्रत्येक अवयवाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या त्या गोष्टी तू दिलास तर मस्त बिनधास्त तुझं आयुष्य तुला जगता येतं. आणि असं आयुष्य जगायचं आहे, प्रत्येकाला जगायचं आहे. आणि त्यासाठी काही नाहीये तर शतायुषी फॅमिली आपल्याला हेच करत असते. कानाला चांगल्या गोष्टी ऐकवत असते, डोळ्याला छानपैकी रिझल्ट दिसत असतात, शरीराला चांगलं न्यूट्रिशन पाहिजे हे सांगत असतं. आणि म्हणूनच मी मगाशी बोलता बोलता म्हटले की कधी आपल्याला एक्झिट व्हायचं आणि कधी आपल्याला एंट्री करायचं हे आपल्या लक्षात येतं. आणि त्यासाठी दोनच अवयवांची चांगली काळजी घ्या. त्यातलं पहिलं अवयव आहे मेंदू आणि दुसरा अवयव आहे कान. आता तुम्ही मला म्हणाल की मेंदू आणि कानच का महत्वाचे अवयव आहेत बरं, हार्ट का नाहीये, डोळे का नाहीयेत? तर आजच्या घडीमध्ये तुम्ही पहा की बाकीच्या अवयवांवरती तुम्ही कंट्रोल आणू शकता. म्हणजे काय, एखादी गोष्ट मला करायची नसेल तर हात बांधून घडी घालून मी बसू शकते. डोळ्याला एखादं दृश्य मला पाहायचं नाहीये, दुःखाचा प्रसंग आहे, तर मी डोळे बंद करून गप्प शांत बसू शकते. एखादी पदार्थ टेस्ट जर चांगला नसेल तर मी तोंड बंद करून चव न घेता राहू शकते. एखादा दुर्गंध आला, थोडा काळ मी माझा श्वास रोखू शकते. पण मला सांगा, आजच्या या घडीमध्ये चांगल्या गोष्टी ऐकण्यापेक्षा निगेटिव्ह गोष्टी आपण कानाने ऐकतो. कधी असं म्हणतो का ही गोष्ट मला ऐकायची नाही, मला कान बंद करायचे? आपण म्हणतो का? नाही. एखादी गोष्ट जर कुजबूज चालू असतील तर कान टवकारून आपण ती गोष्ट ऐकत असतो, मग ती भले चांगली असू दे किंवा वाईट असू दे. आणि म्हणूनच कानाची आणि मेंदूची जर चांगली काळजी घेतली, म्हणजे चांगल्या गोष्टी कानाने ऐकलात तर मेंदू चांगलं कार्य करायला लागतो. आणि कानाने जर वाईट गोष्टी ऐकायला लागलात तर मेंदू वाईट काम करायला लागतो, वाईट विचार चालू होतात, त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आणि मग व्याधी चालू होत असतात. म्हणून ह्या दोन अवयवांची जर काळजी छान घेतलात ना तर मस्त बिनधास्त निवांत छानपैकी आपल्याला 24 तास जगता येतं. आणि हेच आपलं मोठं आहे जे शतायुषी फॅमिली पासून आपल्याला हे मिळत असतं. छान राहिलं पाहिजे, छान मस्तपैकी खाल्लं पाहिजे, हेल्दी खाल्लं पाहिजे आणि छान बिनधास्त जगता आलं पाहिजे. मला सांगा की शतायुषी फॅमिलीमध्ये तुम्ही सगळेजण आहात. आता वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे म्हणून कधी मनावरती दडपण आलं आहे का की वेट लॉस मॅरेथॉन चालू आहे, मला आता हे खायचं नाही, मला ते खायचं नाही? का? तुम्हाला टेक्निक्स माहीत झालेले आहेत, मला काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, बरं खाल्लं आणि वजन वाढलं तरी कसं कमी केलं पाहिजे याचं छानपैकी टेक्निक आहे. आणि छानपैकी आपले सगळे वेट लॉस मॅरेथॉन लोकांना संध्याकाळचे चांगले चांगले सेशन चालू आहेत. म्हणजे काय की वेट लॉस मध्ये आहात, वजन वाढलं तरी टेन्शन नाही, वजन कमी झालं तरी टेन्शन नाही, ही सगळी लोक कसे आहेत? मस्त आणि बिनधास्त आहेत. असं आपलं आयुष्य झालं पाहिजे.
तर मग तुम्ही या आयुष्याचा छानपैकी उपभोग घ्या आणि मस्तपैकी आनंद घ्या. धन्यवाद. तो अर्चिता मॅडमनी सांगितलं ते मला हे उदाहरण एक लय भारी आवडलं. मला साडीच्या दुकानात गेल्यासारखं वाटायला लागलं. आज वाढदिवस सुजाता पाटील आणि पद्मजा पाटील प्रज्ञाचा आहे. माझा असता तर मी पण आज साडीच्या दुकानात गेले असते मस्तपैकी. लक्ष खरंच सांगते मी पलीकडचं काय दाखवायला त्याच्यावरच असतंय आणि तेच पाहिजे असते. ती जरा आणा म्हणून आणि सांगायला लागत्या ही नाही ते बघा ते दाखवायलाच बघा. आपल्या समोर दाखवतील बघायचं सोडून दुसरंच बघत बसतो आपण. रियालिटी आहे रियालिटी. आणि याचा आपण कधीच विचार करत नाही की अरे मन आपलं काय काय करत असतं. आणि खरंच आपल्याला आपलं शरीर निरोगी ठेवायचं आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा म्हणजे शरीर असू दे मन असू दे या सगळ्याला आपण हेल्दी ठेवायचं असेल तर हेल्दी मॅरेथॉन वर आपण भाग घ्यायला पाहिजे. छानपैकी सेशन्स आहेत सगळे कम्प्लीट पॉवर पॅक 10 days. त्यामुळे या सगळ्याचा आनंद घेऊ. मस्तपैकी आपण आपली हेल्थची मॅरेथॉन कम्प्लीट करणार आहोत.